इथे आता वेळ जर बघितली तर 4:25 झालेली आहेत. अजूनही एक मॅच अत्यंत महत्त्वाचा असेल या सामन्यानंतर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित मिश्रा सज्ज असेल. खेळण्याची जबाबदारी दर्शनची. हर्षल आणि दर्शन ही जोडी मैदानावरती आहे. क्षेत्ररक्षण फ्लाइंग स्वीप एक गलीप त्यानंतर पॉइंट. पहिला चेंडू खूप सुंदर होता आणि लेग ब्रेक ऑफ ब्रेक फास्टर बन असं मिश्रण असतं मिश्राच्या गोलंदाजीमध्ये. अमित मिश्राने कमाल केले पूर्ण स्पर्धेमध्ये आणि हे व्हेरिएशन फार गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला इथे स्वतःचा प्रभाव टाकायचा असेल, खूप चांगली प्रभावी कामगिरी करायची असेल. या वेळेला बघा काय व्हेरिएशन आहे. चेंडू अप्रतिमरित्या वळतो आहे आणि कुठल्या प्रकारे बॅट्समनला संधी मिळते. लेग बॅटचा इशारा करत असताना अजित म्हात्रे. पहिल्या षटकाचा खेळ. पहिले 2 चेंडू कुठल्या प्रकारचं उत्तर नाहीये दर्शनकडे. हर्षल आणि दर्शन ही जोडी मैदानावरती आहे. आघाडीची जोडी आपण पाहू शकता. एडवन संघाची चिंचणी आणि एडवन हे दावेदार संघ आहेत. इथून एक संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. मथाणी संघानं विराथन खुर्द या संघाविरुद्ध अप्रतिम यावेळेला खेळ केलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित मिश्रा. यावेळेला अभ्यात खेळलेला फटका सुरेख आहे. खबरच्या डोक्यानं चेंडू सीमा पार जाणार का. अतिशय वेगानं क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. 2 धावा या ठिकाणी पुढे होती. टाळ्यांचा गजर देखील ऐकू शकता. समर्थन मिळणार आहे. महिला वर्गांमध्ये देखील आज उत्साह आहे आणि महिला कक्षांमध्ये देखील आपण पाहू शकता मोठ्या संख्येने रणरागिणी आपल्या या गावातील उपस्थिती आहेत आणि निश्चितच या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. एक गोष्ट आवर्जून सांगेन, सनसाईनची टुर्नामेंट प्रमोद पालघरमध्ये जी झाली होती त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय होतं. यावेळेला चांगला फटका सुरेख पद्धतीनं चेंडू सीमारेखेच्या दिशेनं सीमा पार जाईल. 4 धावा करता खणखणी चौकार. 4 धावा. चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी. चारी बाजूला दर्याचं पाणी. धावपल करती धावा 7. एक चांगला फटका होता हर्षलच्या बॅटमधून. यावेळेला ऑन द राईज कव्हरच्या डोक्यावर केलेला सुरेख फटका. टायमिंग सुंदर आहे. चेंडू सीमारेषा पार. खणखणी सणसणी दणदणी दर्जेदार चौकार. बसली एडवण गावीन आई माझी आशापुरी माऊली. पालघरमध्ये झालेली ओपनची स्पर्धा संदीप परदेशी यांची होती आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय होतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी गर्दी तर असते, प्रेक्षक पण असतात, परंतु त्या स्पर्धेकरता महिलांची जी संख्या अगदी 2 वाजेपर्यंत होती ती वाखाणण्याजोगी होती. रणरागिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळेला ऑन साईडला केलेला फटका. चेंडू तितकासा चांगला बॅटवरती आलेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं धावपलकर धावा आहेत 11. नेल्सन आकडा आलेला आहे. इथून अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. टीम मिटिंग करू नका. वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. खेळ आणि वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. एकूण आपण बघितलं तर 4:28 झालेली आहेत. कॅप्टन आहे. कॅप्टनला निर्णय घ्यायला संधी द्या. चला यावेळेला सामन्याला सुरुवात करायची. अत्यंत महत्त्वाचा मॅच. संदीप दादा पाटील आणि संदीप परदेशी हे मला वाटतं त्या स्पर्धेचे शिल्पकार आणि ती स्पर्धा गाजली वेगवेगळ्या कारणासाठी. त्यापैकी एक कारण होतं महिलांची उपस्थिती. प्रचंड गर्दी होती. पाय ठेवायला जागा नव्हती आणि आजही देखील आपण या ठिकाणी बरोबर महिला कक्षामध्ये बघू शकता महिलांची संख्या उल्लेखनीय आहे. धावपलकरती धाबा आहे 11. अमित मिश्रा. एडबन आणि चिंचणी दरम्यान दुसरा सेमीफायनलचा मॅच. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. घड्याळात आता बरोबर वाजलेले 4:29. पहिल्या षटक अगदी वेळेत समाप्त झाले. मयूर गोलंदाजी मार्कवरती मयूर तांबरे आणि दोन्ही संघांचे वैशिष्ट्य. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट निश्चितच सांगायला मला आवडेल. ज्या पद्धतीनं समुद्राच्या काठावरती वाळूच्या बनात आणि सर्वांच्या मनात असलेले हे दोन्ही संघ आहेत. म्हणजे ते गाणं पण आलं वाळूच्या बनात ये ना. अर्थात इथले खेळाडू वैशिष्ट्यपूर्ण असतात. यावेळेला चांगला फटका सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. करण रावडेने खेळ या ठिकाणी झेल पकडलाय. फलंदाज फिल्टरलाय. पहिला धक्का बसतोय या ठिकाणी एडवन संघाला. थँक्यू. चला बॅटर मैदानामध्ये. धावपलकरती एकूण डाबात झाल्यात 11. पहिला गडी बाद झालाय. फलंदाज दर्शन बॅक टू द पॅबल मध्ये जात असताना आता हर्षलला साथ देण्याकरता क्रमांक 3 वरती बॅटिंग आपण करण्याकरता पाहूया कोण येते.
अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आणि खरंच कौतुक मॅनेजमेंटचं. अनेक ठिकाणी अगदी 9 राज्यामध्ये जाण्याची संधी मिळाली, परंतु मॅनेजमेंट हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आता प्रोफेशनल एखादी इव्हेंट कंपनी आहे, म्हणजे इव्हेंट करणारी कंपनी असते, त्यांचं मॅनेजमेंट हे प्रोफेशनल असायलाच पाहिजे. परंतु या मुलांकडे मला वाटतं कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग नाही आहे की जाऊन एखादा इव्हेंट त्यांनी स्वतः केला आहे, परंतु तरीसुद्धा प्रत्येक गोष्ट टापटीप आहे, प्रत्येक गोष्ट प्रॉपर आहे आणि त्यामुळे स्पर्धा अगदी प्रोफेशनल वाटते आहे. शानदार अशा प्रकारे काम निश्चितच या ठिकाणी वैभव असतील, त्यानंतर आपण बघितलं तर दीपेश असतील, मनोज असतील, सर्वांनी खूप मेहनत घेतली. आता त्यांची पूर्ण टीम आहे. आता अनेक नावं या ठिकाणी जोडली गेलेली आहेत. धावफलक धाबा 11. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मयूर तांबरेनं यश प्राप्त केलंय. तो आपल्या संघाला पहिला ब्रेकथ्रू देतोय. दर्शन बॅक टू द पॅबल गेलाय. नवीन फलंदाज सहयोग मैदानावरती मयूर तांबरे फॉर्ममध्ये असलेला खेळाडू. यावेळेला चांगला चेंडू बॅटच्या आतली कडे घेतोय. धाव घेण्याचा प्रश्न येणार नाही. फायनलिंग मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होत आहे. मतानी संघानं बाजी मारले पहिल्या सेमीफायनल मध्ये. या मॅच मध्ये एडमन बाजी मारणार की चिंचोडी हा एक प्रश्न आहे. मोतीलाल शहा यांचे लक्ष आहे या मॅच वरती. धावफलकावरती 10/11. अत्यंत महत्वाचं षटक आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आपण पाहतोय. मयूर तांबोरे या बैला कडक पडका मिड विकेटच्या दिशेने चेंडू सजवलाय. चेंडू जाईल जिथे चाप गँग चा डगआउट आहे त्या दिशेने जातोय. सीमारेषेच्या पार षटकार. मी जरासा बोललो रुसून चाललो कशी ही बोलती ऐका काय म्हणती सोनू तुझा मायावर भरोसा नाही का सोनू तुझा मायावर भरोसा नाही का थँक्यू डीजे. अप्रतिम असा क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये पाहतोय. काय फटका सजवला होता. आणखी एक चांगला फटका सुरेख पद्धतीने चेंडू सीमारेषा पार. लॉंग ऑफला सीमारेषा फोडत ते चेंडू सीमारेषा पार जातोय. 4 धाबा खणखणी चौकार. शिला आवडते बेक्सी बेक्सीचा आकाराचा गोल गोल सोनू तू माया संग गोल गोल सोनू तुझा मायावर भरोसा नाही काय बॅट आणि बॉल मध्ये 2 बाय आणि आता बॅट आणि बॉल मध्ये चांगला सहयोग होतोय आणि त्याचा फायदा होतोय. धावफलकावरती धावा होत आहेत. ते एकूण 21 मैदानावरती सहयोग हा बॅट्समन मैदानावरती आहे. अत्यंत महत्वाची खेळी साकारतो आहे. हर्षलनं 2 चौकार टोटवले. सहयोगच्या बॅटमध्ये 1 चौकार, त्याच्या बॅटमध्ये 1 षटकार देखील आलेला आहे. शानदार बॅटिंग करतात. शॉट सिलेक्शन खूप चांगलं आहे. एडव्हान्स संघासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट असेल. चिंचणीकडे क्वालिटी गोलंदाजी आहे. एक मोठा यावेळेला मॅच तुम्ही खेळताय. यावेळेला टप्पा पडण्याचा चेंडू थोडासा खाली राहतोय. इथे आपण पाहू शकता डीप मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू जात असताना स्कोलिंगचं क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये चेंडू थांबवतोय. धावफलकावरती एकूण धाबा होत आहेत. या एकेरीनं 22 धाबा. बाद झालेला फलंदाज दर्शन त्यांना आपला भोपळा फोडू शकले नाहीये. हर्षल व्यक्तिगत 10 या धावसंख्येवरती खेळतोय. सहयोगच्या बॅटमधनं 2 मोठे फटकेले. तो 11 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा त्याची मार्कवरती मयूर. हो टप्पा पडल्यानंतर थोडा ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. याचे रक्षण खूप चांगलं होते. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ धावफलकावर धावा होते 11. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती एकूण धाबा आहेत 22. 11च्या सरासरीनं यावेळेला एडव्हान्स संघ बॅटिंग करतो. एक सुंदर गाणं घेऊया, मधुर संगीत ऐकूया, परत येऊया. तत्पूर्वी या ठिकाणी आमच्या रणरागिणी अक्षता दीपेश म्हात्रे अर्थात आपल्या बाप्पा मोरया महिला सदस्य अर्थात महिला ग्रुपच्या सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये आर्थिक मदत झाली. त्यांच्याकरता टाळ्या आणि कुंदनचं गाणं. कुंदन या. अत्यंत महत्वाचं षटक आहे. षटकाचा जर विचार केला तर 3रं षटक सुरू झालेलं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित मिश्रा. मिश्रण इतकं चांगलं आहे. फलंदाज पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तो बाद झालेला आहे. दुसरा धक्का बसतोय एडव्हान्स संघाला. आज झिंगला माझ्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोलीवार आज झिंगला. थँक्यू डीजे. चला बॅट्समन आपापल्या जागेवरती. अत्यंत महत्वाचा खेळ आहे. इथे धावफलकर धाबा 3ऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद 22. अमित मिश्राची गोलंदाजी कमालीची, यात काही शंका नाही.
सिद्धार्थ जाधव म्हणाला असता, काय म्हणाला असता, कमालच आहे. कमालीची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहू शकता अमित मिश्राकडून. चांगलं मिश्रण. सध्या एक चांगला कार्यक्रम तो होस्ट करतो आहे छोट्या पडद्यावरती. धपलकरती दाबा 22. कोणत्याची मार्कवरती गोलंदाज अमित सज्ज असेल. या षटकातला अत्यंत महत्वाचा चेंडू आहे. खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 11 धावा आलेल्या आहेत. यावेळेला आखून टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला ऑन साइडला. पूलचा सुरेख फटका. रिकी पॉन्टिंगची करून कॉपी. पूलची परिभाषा केली सोपी. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं 6 धावांकरता षटकार. पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला. गौरव तरे माकणेगावचे सुपुत्र आहेत. या स्पर्धेकरता त्यांनी 3,000 रुपयाची आर्थिक मदत दिलेली आहे. अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू. गौरव तरे JT माकणे 3,000 रुपयाची आर्थिक मदत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होऊन जाईल. या स्पर्धेकरता निश्चितच आपण बघितलं तर अप्रतिम अशा प्रकारचा सपोर्ट आलेला आहे. कोणतंही मार्कवरती गोलंदाज सज्ज. या बैला उडवला आकाशात चेंडू. तिथं क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. फ्लॅट षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. थँक्यू थँक्यू. सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. आपली गावाच्या माकणी गावाच्या गौरव तरेचा. क्या बात है, क्या बात है गुंजन. गावाच्या GT दादा. 3,000 रुपये गौरव तरे. आता मी जाहीर केलं यांनी कधी हे शोधून काढलं. कुंदन काय टायमिंग आहे. बॅट्समनचं टायमिंग आणि कुंदनचं टायमिंग. आणि एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. गौरव तरे 3,000 रुपये आपण दिलेले आहात. तुमचे मनापासून धन्यवाद. यावेळेला कबरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. आता एवढी गाणी लगेच शोधून काढायची सोपं नाहीये. हो 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 हो. ब्रेक लावा ब्रेक लावा. ब्रेक लावला नव्हता परंतु इथे आता धोका होता. इथे धोका आहे. इथे धोका होता परंतु नशिबाची साथ मिळाल्याच्या चेंडू चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गॅदर केला असता तर निश्चितच धोका होता. दापलकरती एकूण डाबा 35 आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना एडवनचा संघ. बाद झालेले फलंदाज दर्शन यावेळेला आपलं खातं करू शकलं नाहीये. त्यानंतर बाद झाला सहयोग 11 धाबाकडून मृदुल आणि हर्षलची जोडी मैदानामध्ये आहे. सहयोग चांगली बॅटिंग करत होता मात्र तो बाद झालेला आहे. यावेळेला खूप चांगला फटका कबरच्या दिशेने खेळला. चेंडू जाईल अतिशय वेगानं सीमारेच्या दिशेनं. 2 धाबा आरामात पूर्ण होतील यात काही शंका नाही. 2 धाबांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचले 37 वरती. मैदानामध्ये आपण 3ऱ्या षटकाचा खेळ पाहतोय. 5 षटकांचा हा सामना आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावपलकरती एकूण डाबा आहेत 37. मैदानामध्ये चर्चा सुरू आहे. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है. कुंदन एक आणखीन एक सुंदर गाणं घेऊन आमच्या बरोबर या ठिकाणी जॉईन होत आहेत. सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. हे सफाले शहराने नाव गाजतई. थँक्यू. एकूण 4 वाजून 38 मिनिटं झालेली आहेत. धावपलकरती एकूण डाबा आहेत 37. 5 षटकांचा मैच और मूंगफली वाले भी आए हैं. वैसे वो एक बार फिर देखिए मुंब्रा से आते हैं. हर बार पालघर में जितने टूर्नामेंट होते हैं वहाँ बिल्कुल आप इनको देख सकते हैं. या तो इनके पापा या तो इनके भाई या वो खुद 3 लोग काम कर रहे हैं. गेंदबाजी में बिल्कुल वो परिवर्तन. भरत को मौका मिलता है गेंदबाजी करने के लिए. इस ओवर की पहली गेंद अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली. इस गेंद को अच्छी तरह से बल्लेबाज नहीं खेल पाए, नहीं भाप पाए और पहली गेंद पर बिंदी है. ओवर यहाँ चल रहा है 4था. रन संख्या कुल मिलाकर 37. इस ओवर की अगली गेंद भरत. इस गेंद को खेलना चाहते थे, लॉप करना चाहते थे लेकिन एक बार फिर देखिए बल्ले के ऊपर अच्छी तरह से गेंद नहीं चढ़ी है. बाहरी गेंदा लगा और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. ओवर 4था प्रगति पर है. इस ओवर की बात करते तो अभी भी 4 गेंदें शेष.
स्ट्राइकर पर बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए तैयार हर्षल, जिन्होंने 2 चौके जड़े। मृदुल के बल्ले से बिल्कुल 2 छक्के, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं और ये दोनों बल्लेबाजों के पास कॉन्फिडेंस है। 38 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। एडवन ओहो, इस बार टप्पा खाने के बाद काफी बाहर की तरफ जाते हुए गेंद, व्हाइट बॉल का इशारा। चौथे ओवर का खेल चल रहा है। रन संख्या कुल मिलाकर 39 रन, 39 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। 5 ओवर का मैच है, दूसरा सेमीफाइनल का मुकाबला आप देख रहे हैं। इस ओवर की बात करें तो बिंदी गेंद, सिंगल और व्हाइट बॉल, ज्यादा एफर्ट डालने की कोशिश गेंदबाज द्वारा। भरत तैयार, स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए हर्षल। स्टोका डीप स्ट्राइक कवर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन लेने का मौका, 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए। अभी भी 3 गेंदें इस ओवर के शेष। रन संख्या 40 रन। ओवर की बात करें तो अच्छा ओवर कट रहा है भरत का। पहले ओवर में 11 रन, दूसरे ओवर में 11 रन, तीसरे ओवर में 15 रन आए हैं। और फिलहाल अगर देखें तो इस ओवर की बात करें तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी, केवल 3 रन आए हैं जिसमें 1 मिस्टर एक्स्ट्रा है और 2 रन बल्ले के साथ आए हैं। तो बल्लेबाजों के ऊपर प्रेशर बनाने की कोशिश भरत द्वारा हो रही है। भरत फिलहाल इस वक्त मिस्टर शो गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं, क्या ये कैच हो जाएगा? नहीं, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते भी 6 रनों के लिए। और क्या स्वागत हुआ है, हमारे साथ जुड़ रहे हैं कुणाल दादा। एक वादा कुणाल दादा, एक गाना सुनते गाने के साथ वापस आएंगे। साऱ्या गावामध्ये थँक्यू डीजे व्यासपीठावरती समाजसेवक कुणाल दादा यांचं आगमन झालेलं आहे। तीनशे 99 नंबर वाला आमचा कुणाल पाटील। कुंदन, तू तर आम्हाला वेड केलेस। आता कुणाल दादा म्हणजे आले, त्याला 1 मिनिट पण नाही झालेलं आहे। याला फक्त कळलं की कुणाल दादा आलेत, त्यांनी लगेच कुणाल पाटील सरांचं गाणं लावून टाकलेलं आहे। म्हणजे बॅट्समनचं टायमिंग एक वेळ चुकेल पण कुंदनचं टायमिंग अजिबात चुकणार नाहीये। आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत। कुणाल दादा पाटील व्यासपीठावरती दाखल झाले। धावपलकरती धाबा आहेत एकूण 46। चौथ्या षटकाचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतो आहे। यावेळेला बॅटची कड घेतोय चेंडू। ओहो, ब्रेक लावा, नाहीतर ब्रेक नाही लावला तर अपघात होतात। इथे मात्र फलंदाज काही गरज नसताना धावलाय आणि शेवटचा चेंडू या षटकातला अत्यंत महत्वाचा होता। 4 षटकानंतर धावपलकर धावा एकूण 46। 1 षटकाचा खेळ अजून शिल्लक आहे। व्यासपीठावरती आपण जाऊया। आता आणखीन एका मित्राचा टायमिंग बघा। व्यासपीठावरती सत्कार होतोय। आमचा कॅमेरामॅन अनुराग चव्हाणला सांगावं लागणार नाही की कॅमेरा व्यासपीठावरती आणायचा आहे। आपण जाऊया या ठिकाणी सत्कार करण्याकरता रवींद्र घरत यांना विनंती करेन। सामाजिक क्षेत्रातलं आणखीन एक मोठं नाव कुणाल पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। कोणतं एक गाणं घेऊन या, मगाचं गाणं खूप चांगलं वाजत होतं। 99 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला। 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला। 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला। 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला। थँक्यू मनोज पाटील किंवा आता इथे असलेले आमचे प्रफुल असतील, वैभवचे असतील, सर्वांचे मनापासून आभार। आमच्यावरती विश्वास ठेवून या 4-5 दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला दिलीत, त्याबद्दल संपूर्ण बाप्पा मोरयाच्या ग्रुपचं, येथील असलेल्या ग्रामस्थांचं, इथे असलेल्या महिला वर्गांचं, इथे असलेल्या क्रीडाप्रेमींचं मी प्रशांत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। माझी वेळ या ठिकाणी संपते, परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा बाप्पा मोरया चषक 2022। आणि यावेळेला पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज प्रमोद शेडगे आमच्याबरोबर जॉईन होतील। 5व्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे। प्रमोद, ओव्हर टू यू। यावेळेला मात्र फलंदाज बाद होताना धन्यवाद प्रशांत आदवडे यांचा आवाज आपण ऐकत होतात या 5 दिवसांमध्ये। आणि ते या स्पर्धेतून रजा घेताना पाहायला मिळत आहेत। 5 दिवस अतिशय सुंदर आपण समालोचन ऐकलं आणि त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी आदरणीय रुपेश जी घरत
यांना विनंती करेन की आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. अनुराग चव्हाण या ठिकाणी कॅमेऱ्यात बंदिस्त करतील. दोन फलंदाज त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहेत. 46 धावा फलकावर लगावल्या गेल्यात आतापर्यंत. तर आपण या ठिकाणी रुपेश जिघरत यांच्या शुभ हस्ते प्रशांत जाधवडे यांचे यथोचित स्वागत सन्मान. हिंदीचे एक सुंदर समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या मात्र मुख्य मंचावर येऊ द्या. धन्यवाद प्रशांत जाधवडे, आपण उपस्थित राहिलात या स्पर्धेला. आपण आवर्जून 5 दिवस दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फलंदाज या ठिकाणी एका मागोमाग एक बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जयेश रावरेने आज केलेली उल्लेखनीय कामगिरी सुपर पाहायला मिळते. अतिशय वाखाणण्याजोगी कामगिरी आपण पाहू शकता. धावसंख्या फलकावर 46. जयेश रावरे इज ऑन अ हॅट्रिक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचले गेले. चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. सुंदर गोलंदाजी. पहिला फलंदाज लेग बिफोर विकेट LBW पाहायला मिळाला. दुसरा फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतात कॉट बॅहँड. आणि यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. घातक सिद्ध झाले असते. आजच्या बारीला मात्र मोठी जखम होऊ शकली असती, परंतु यावेळेला मात्र जरूर नशिबाची साथ मिळते. कारण अशा प्रकारचे स्ट्रोक जेव्हा खेळतात त्यावेळेला तुम्हाला सावध राहावं लागतं यष्टींच्या पाठीमागे. फॉर एक्झाम्पल मी पाहिलेलं आहे मात्र सर्कस मैदानात जे रोहन गावड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मोठी दुखापत झाली होती, ज्या वेळेला मात्र ते यष्टी रक्षणाची भूमिका साकारत होते आणि 1 वर्ष मात्र क्रिकेटपासून थोडेसे लांब राहिले होते. अगदी योग्य ना, रोहन गावड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप मोठी दुखापत होत असताना ते सावरले स्वतःला. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 47. 100 यावेळेला खेळण्याचा मनसुबा ऑन साईटला. चेंडू करण रावरे आज फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा खेळाडूचा क्लास आणि तेवढी सुंदर क्षेत्ररक्षणाची यावेळेला साथ मिळते. शेवटच्या चेंडूवर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 48 आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय एडवन वर्सेस सेकंड सेमीफायनलचा हा सामना MS11 चिंचणी मोतीलाल शाह प्रेझेंट करत असताना, कारण या व्यक्तिमत्वाने मात्र 3 ते 4 संघांना खूप चांगल्या प्रकारचं पॅकर्सच्या नावाने अनेक मोठमोठ्या स्पर्धा मात्र त्यांनी दाखवल्या गेल्यात. एक मोठ्या व्यासपीठाचं मात्र संधीचं सोनं करण्यासाठी त्यांनी तत्पर राहिलेत. अशा प्रकारचे मोतीलाल शाह आमच्या व्यासपीठावर आहेत. तर 5 षटकं या ठिकाणी कंप्लीट झालेत. 5 षटकांमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 48. 49 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. 49 रन्स टू विन असतील आणि एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. जाऊया आपण एक सुंदर मास्टर माइंड DJ ऑपरेटर मिस्टर कुंदन घरत यांच्याकडे. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती फलकावर 48. 49 रन्स टू विन असेल. माकणी गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
GT अर्थातच गौरव तरे या ठिकाणी उपस्थित झालेत. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं वेलकम आहे. त्याचप्रमाणे हर्षद पाटील अर्थातच जॉमी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन. आणि एक समाजसेवकाचा वारसा वसा ते अगदी मात्र मनापासून करतायत हे काम. या ठिकाणी आपण पाहू शकाल अक्षता दीपेश म्हात्रे या मॅडमने मात्र विठ्ठलवाडी आणि बाप्पा मोरिया या ग्रुपला आपण पाहू शकतायत, वुमन्स ग्रुप जो आपण पाहू शकतायत. अक्षता दीपेश म्हात्रे मॅडम यांच्याकडून ज्या सदस्य आहेत या बाप्पा मोरिया महिला मंडळाच्या, आणि त्यांच्याकडून मात्र मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये या ठिकाणी पाहायला मिळालं. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद अक्षता म्हात्रे मॅडम. अतिशय मात्र आज दीपेश म्हात्रे यांच्या मिसेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्या सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रफुल्ल घरत असतील, नवज्योत किनी आपल्याला पाहायला मिळतात. खूप मोठी मांदियाळी या स्पर्धेच्या माध्यमातून संदीप किनी असतील, रुपेश घरत असतील, कल्पेश पाटील असतील, मनोज पाटील मने यांना आपण पाहू शकतात. मात्र ही सर्व जी मंडळी आहे, ऋषी असेल, मनोज घरत असतील, प्रसाद किनी असतील, प्रशांत असतील, ही संपूर्ण जी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते, हरिदास किनी असतील, अतिशय वाखाणण्याजोगे खूप चांगल्या प्रकारचं मात्र या वेळेला आयोजकाच्या भूमिकेत. तर 49 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. हिरवळ मैदान, जसं हरीश पाटीलने मात्र सुंदर स्टेटमेंट दिली होती, नारंगी नंतर जर आम्ही पाहिलं असेल तर हे हिरवळ मैदान आहे. खेळण्याची खूप इच्छा होते आणि या मैदानात मात्र आपण पाहू शकतात अजून मेंटेन करतील, कारण आता जर आपण पाहिलं ही सुरुवात झाली. एक छोटंसं रोपटं लावलंय विठ्ठलवाडीकरांनी आणि हे छोटंसं रोपटं लावता लावता आता वटवृक्षाप्रमाणे वाढत जाईल, स्टँडर्ड वाढेल या स्पर्धेचा. अजून काय कमी पण वाटलं असेल तर अजून मात्र काही आयोजक मात्र प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते, ते मात्र यावेळेला रचना करतील आणि त्या अद्ययावत करतील. आमचे लाडके प्रेक्षक या स्पर्धेला पाहून सुखावले असतील. खूप चांगल्या प्रकारची मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्यांनी मिस केली असेल ते सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षात डेफिनेटली दिसतील. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू ऑफ साईडला अच्चुबारीचा ऑफ ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे येईल वेगाने, तत्पूर्वी मेल सिंगल. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते, त्याचं कारण असतं दडपण आणि दबाव. जर तुम्ही घेतला, विकेट इंटरव्ह्यूल मिळाले तर डेफिनेटली या ठिकाणी आपण पाहू शकतात गोलंदाज चांगलं वर्चस्व गाजवत असतो, परंतु जेव्हा छोटी टोटल असते तेव्हा तुमचं क्षेत्ररक्षण अचूक झालं पाहिजे, धावांवर लगाम लावला पाहिजे. खऱ्या अर्थानं डॉट चेंडू, विकेट फॅक्टर या खूप महत्त्वाच्या भूमिका असतात. जेव्हा डॉट चेंडू येतात तेव्हा ऑटोमॅटिकली मात्र प्रेशराईज होतात फलंदाज आणि विकेट फेकण्यास तत्पर असतात. परंतु धावा जर येत असतील तर डेफिनेटली त्या ठिकाणी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात की विजयाच्या उंबरठ्यावर जातात. ऑन साईडला मॅन इन फॉर्म म्हणून मयूर तामोरे याला आपण पाहतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. या वेळेला धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर 49 धावांचं लक्ष. बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही पाहायला मिळत आहेत. दोन्ही समुद्र किनारी प्रॅक्टिस करत असतात अशा प्रकारचे एडवन संघ. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर मैदान अवेलेबल आहे चिंचणी संघाच्या माध्यमातून. नेहमीच तरुणांना योग्य मार्गदर्शन करणारं, गायडन्स करणारं, वेगवेगळ्या उद्योजकांसाठी प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी पोहोचलेत. यावेळेला मात्र सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं आणि महिला कक्ष, महिला वर्गांसाठी मात्र या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी चेंडू येतोय सीमारेषा पलीकडे निघून 4 धावांकरता. गुड शॉट बाय मयूर तामोरे. थँक्यू. नेहमीच तरुणांना योग्य मार्गदर्शन व वेगवेगळ्या उद्योजकांसाठी प्रोत्साहित करणारे असे आमचे लाडके नेतृत्व कुणाल दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम कुणाल दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावर. शिवनेरी चषकावर ज्या वेळेला त्यांनी मात्र वक्तव्य केलं होतं, सांगितलं क्रिकेट जरूर खेळा, परंतु त्या व्यतिरिक्त तुमचा नोकरी धंदा मात्र सांभाळणं खूप गरजेची गोष्ट आहे. ऑन साईडला काय जबरदस्त संतुलित स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल. कल्पेश पाटीलच्या स्वागतासाठी नवज्योत किनी आणि वैभव खरत यांच्या स्वागतासाठी येणारा खणखणीत सनसणीत दर्जेदार चौकार. 4
4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग, मॅन इन फॉर्म. सातत्याचं दुसरं नाव काय तर मयूर तामोरे. वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गॅदर केला जातोय. तत्पूर्वी डॉट चेंडू येईल. एक वेगवान मारा करण्यासाठी मृदुल, एक अपकमिंग यंग टॅलेंट, फ्युचर ऑफ एडवन क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. लेदर क्रिकेटचा क्लास आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. गेल्याच संडेमध्ये, रविवारच्या दिवसामध्ये जबरदस्त सामने पार पाडले. या वेळेला सुरेख पद्धतीने बॅकफुटला गेले, बॅटचा फेस ओपन केला. सुपर टायमिंग, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच म्हणावं लागेल. चेंडू मात्र गॅप मधून ढकलला. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 3-11 स्टँडला यावेळेला सलामी देताना 4. DJ Tumal in the mix. थँक्यू तुझे. कुमारी सांची प्रमोद घरत इंसकडून 1000 रुपये या ठिकाणी मंडळाला आर्थिक सहाय्य आलेलं आहे. तर मी प्रमोद घरत यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सन्मानानं आपण व्यासपीठावर या. प्रमोदजी घरत यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. धावसंख्या 13 रन्स, 13 धावा. जे लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला मृदुल पाहायला मिळतोय. जरा त्या लहान मुलांना सांगा पडदा सोडायला जरा. थँक्यू. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 13 रन्स, 13 धावा. पहिलं षटक मृदुलचं यावेळेला पाहायला मिळालं, ज्यामध्ये 2 चेंडू डॉट आले. मयूर तामोरेची यावेळेला बॅट जबरदस्त बोलू लागले. प्रत्येक मॅच मध्ये कन्सिस्टन्सी, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट हे दाखवत असताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला अच्चुबारीचा हा फटका इंटू द गॅप मध्ये इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकाला या वेळेला मात्र बीट करून निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला अच्चुबारीच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार. 4. सतरा धावा झालेल्या आहेत. हर्षद बारी, भगवा करंडक, तो मला आठवतो नवसेच्या मैदानात आक्रमकता दाखवली होती. अर्धशतक झळकावलं होतं. उमेळमानचं मैदान, लाख मोलाची स्पर्धा, त्यामध्ये सुद्धा आक्रमकता दाखवली, अर्धशतक झळकावलं. आणि यावेळेला बाप्पा मोरया चषक या स्पर्धेमध्ये सुद्धा अर्धशतक. ऑन साईडला ही टेक्निक आहे. पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल शॉट. यूज अ 6. 6. मिकी माऊस यांचं षटकाराने स्वागत केलं जातं आमच्या या मैदानावर. जबरदस्त आपण पाहू शकतायत. ट्रेंड आलंय यावेळेला. मिकी माऊस, टॉम अँड जेरी अशा पद्धतीने आपण पाहू शकतात. कित्येक अमर कोळी हे सुद्धा भिवंडीमध्ये बिलॉंग करताना त्यांचं सुद्धा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतं. फेम होत चाललेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 24 धावा. चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. गुड डिलिव्हरी, खूप वेगवान मारा होता यावेळेला जतीनचा. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, नाईस डिलिव्हरी. समोरच जावेद सर यांना सुद्धा आपण पाहू शकतात मॅचचा आनंद घेत आहेत. भाई ग्रुप स्टँडच्या अगदी बाजूला. वेलकम. पुन्हा एकदा गोलंदाज जतीन आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेला पाहिलं सरळ बॅटने खेळला गेलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सुपर टायमिंग, क्लास काय असतो हे मात्र दर्शवलं. 6 धावा येत आहेत. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. ताडी हाय तुझी कडक. क्या बात आहे. मिकी माऊस आपल्यासाठी कलागुणांना वाव देण्यासाठी 400 रुपये आले, ते सुद्धा भाई ग्रुप स्टँड कडून आणि चॉप गँग स्टँड कडून मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं.
जीत एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय अजितजी घरत या ठिकाणी उपस्थित झाले. धावसंख्या झालेली आहे ते लक्षात असू द्या, 30 धावा झालेत. इथून जर आपण विचार केला तर 19 धावांची गरज असेल. जीत एंटरप्राइजेसचे मालक अजितजी घरत यांचं स्वागत करण्यासाठी मी वैभवजी घरत यांना विनंती करेन, या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांना विनंती करेन आपण स्वागत सन्मान करावं. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय आणि अगदी मात्र या वेळेला चेंडू निघून जाईल. रोपवर आहे का, कारण त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. यस, इट इज अ 6 रन्स. गुड बॅटिंग अच्चुबारी. धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन, धावांची भूक न मिटणारा खेळाडू अर्थातच अर्षद बारी यावेळेला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 36 धावा, 36 रन्स ऑन द बोर्ड. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही. कुमारी साची प्रमोद घरत ज्याकडून 1000 रुपये या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलेला आहे, तर मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच. धावांची गती फलकावर 36 वर जाऊन पोहोचली गेले. मिकी माऊस यांचं मात्र यावेळेला मार्गस्थ होत असताना अतिशय यावेळेला आपण पाहतोय. तर 4 जण या ठिकाणी आपण पाहू शकतात वेगवेगळ्या कलर मध्ये, अतिशय मात्र एंटरटेनमेंट करण्यासाठी या ठिकाणी आलेत. आणि चिमुरडे यांचं त्या ठिकाणी एंटरटेनमेंट होतं. ऑफ साईडला हलक्याच्या हाताने 1 हँडेड यावेळेला जरूर एका हाताने चेंडूला रोखलं गेलं होतं, परंतु मिळेल सिंगल आणि धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 37 वर. विजयासाठी लक्षात असू द्या 12 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. अर्षद बारी अँड मयूर तामोरे चिकाटी प्लेयर आहेत, चिकटून राहिलेत आणि खेळपट्टी जणू काही त्यांच्या प्रेमात पडलेली आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू फार वेगाने निघून जातोय आणि या वेळेला आपण पाहू शकाल येतोय हा नशिबाचा चौकार. मिळतील धावा 4. पलसाचा पान नांगाया बेसना तरप्याची मुजिक वनाचा या केस. पलसाचा पान नांगाया बेसना तरप्याची. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 41. विजयासाठी 8 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. यावेळेला सुंदर पद्धतीने मात्र मिस टायमिंग जरूर झाला होता. ऑन साईडला खेळला गेलाय, तत्पूर्वी 1 धाव घेण्यापासून वंचित आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 41 वर जाऊन पोहोचले गेले. प्रिशा प्रफुल्ल घरत विठ्ठलवाडी यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच प्रिशा घरत मॅडम. प्रिशा प्रफुल्ल घरत विठ्ठलवाडी 2000 रुपये आर्थिक सहाय्य, खूप मोलाचं सहकार्य आहे. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळतो. खडे स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा होता. धावसंख्या 41 झालेत. विजयापासून 8 धावा दूर आहेत. फायनलचे दरवाजे यावेळेला ऑलरेडी मथाणे संघाने आपण पाहतोय जरूर ओपन केले गेलेत. मयूर तामोरे एका साईडला मात्र नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतात. आज जबरदस्त सातत्य दाखवले गेले. क्रिकेटच्या जीवनामध्ये बॅड पॅच हे सातत्याने येत असतात, म्हणून खचून जायचं नसतं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा मात्र काय सुंदर गोलंदाजी. गुडलेन स्पॉटवरून चेंडू यावेळेला अगदी थोडासा खाली राहतोय. कधी फ्लायटेड पाहायला मिळत आहेत, कधी बाउन्स होत आहेत, कधी स्विंग होत आहेत, कारण ही खेळपट्टी आहे ती पोषकदायक खेळपट्टी पाहायला मिळते. आणि संध्याकाळचं सत्र हळूहळू 5 वाजून 2 मिनिटे वाजलेले आहेत घड्याळात. आणि मात्र एक सामना आपल्याला ग्रँड फिनालेचा पाहायला मिळेल. आणि अगदी खेळपट्टी आता कोणाला साथ देईल याकडे सुद्धा लक्ष असेल. पुन्हा एकदा खेळण्याचा मनसुबा होता. बॅटची हेज घेत मात्र 4 चेंडू लगातार डॉट. क्या बात आहे रितेश. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. समोरचा फलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि गुणवत्ताचं गाठोडं माझ्या पाठीशी आहे हे दर्शवत असताना सुंदर गोलंदाजी केली. बोटांतील जादू दाखवली आणि यावेळेला फिंगरचा उपयोग करत असताना ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 3 षटकांचा खेळ झाला. 41 धावा फलकावर. येणारे चेंडू 12 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धावेची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. Thank you.
41 धावा फलकावर मयूर तामोरे. टप्पा पडल्यानंतर बाउन्स, वेग, मृदुल, जबरदस्त पर्सनॅलिटी आणि आपल्या हाईटचा पूर्णपणे फायदा उचलताना पाहायला मिळतो. राऊंड द विकेट येतो. राऊंड द विकेट येत असताना मात्र फलंदाजाला कधी कधी अडचणीत यावेळेला मृदुल टाकत असताना पाहायला मिळतो. उजव्या हाताने शॉर्ट रनअप आहे 7 ते 8 पावलांचा, परंतु भन्नाट वेग पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. आता टाळ्यांचा गजर येताना पाहायला मिळतो. जरी अवघ्या 8 धावा असल्या तरी सुद्धा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मात्र आम्ही लढणार आणि सध्याची स्थिती हा आमचा शेवट नाहीये हे दर्शवत असताना मृदुल खूप चांगली गोलंदाजी करतोय. सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा मृदुल झटपट गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. हलकेशा हाताने या वेळेला मात्र मयूर तामोरे अडचणीत आले होते. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतायत 9 आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धावांचं लक्ष्य. गॉन. वेलकम बॅक. धावांची गती फलकावर 41 धावा झालेत आणि 9 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. या वेळेला मात्र करण रावरेच्या खेळीला पूर्ण विराम. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी. सामन्यामध्ये रंगत वाढताना पाहायला मिळते. आता चेंडू आहे तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धावेची आवश्यकता या वेळेला पाहायला मिळते MS11 चिंचणी या संघाकरिता. रोशन किनी मात्र आपण पाहू शकता डोंगरेचे आहेत आणि एडव्हान्स संघ जर विन झाला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइस त्यांच्याकडून मात्र या वेळेला येईल. 8 चेंडू 8 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. चला फलंदाज बॅटर आपण लगेच घाई करायचे वेळेची दिरंगाई न करताना. मात्र नवीन फलंदाज जयेश रावरे. वेलकम बॅक. सामना होता कुठे आला कुठे. जिथून चौकार आला तिथून अजून एक सुद्धा धाव आलेली नाहीये. अर्थातच आपण पाहिलं तर 8 चेंडू मध्ये मात्र 8ही डॉट चेंडू केलेत. त्यामध्ये 2 सफलता आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी मृदुल. मॅग्निफिसंट बॉलिंग. अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारा करत एक बलाढ्य संघाला यावेळेला मात्र दाखवून देत आहेत हम भी किसी से कम नहीं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतात. कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. कोणत्याही संघाला मात्र आपण जरूर ओव्हरटेक करू शकत नाही. आपण सातत्याने पाहिलंय. डॉमिनेट करू शकत नाहीत. आणि यावेळेला आपण पाहू शकतात मात्र हा संघ आहे एका साईडला एडवनचा आणि एडवनचा संघ न हरणाऱ्यांपैकी एक संघ मात्र पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. जिद्दीने खेळत आहेत. कोणीही मात्र या वेळेला मात्र हरण्यासाठी आलेले नाही आहेत. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला मास्टर माइंड गेम खेळावा लागतो. 8 चेंडू आणि 8 धावा. मृदुल इज ऑन अ हॅट्रिक. यावेळेला क्लीन बोल्ड. जबरदस्त रफ्तार का राजा मृदुल. भन्नाट वेग. सुपर बॉलिंग करत असताना उमरान मलिकची आठवण करून देणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. म्हणून मी म्हटलं की फ्युचर ऑफ एडवन क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मिस्टर मृदुल. 7 चेंडू 8 धावा. जर मृदुलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या गोलंदाजासाठी. यस डीजे. थँक्यू विजय. राजकुमार तामोरे.
40+ क्रिकेट अफलातून खेळत असताना काही रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय आणि एक गोड स्वभावाचा धनी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पाहायचं आहे 7 चेंडू 8 धावा, हॅट्रिक साध्य केली. आणि महत्वपूर्ण लढतीमध्ये जेव्हा एखाद्या मोठ्या मंचावर तुम्ही मात्र अशा प्रकारची कौशल्य पणाला लावून मात्र गोलंदाजी करता, त्यावेळेला मात्र एक इतिहास रचला जातो. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, टाळ्यांचा गजर थांबत नाहीये. त्याचं कारण यावेळेला आपण पाहू शकता एडवनचा संघ एका साईडला खेळतोय तर एका साईडला चिंचणीची मात्र यावेळेला आपण पाहतोय पाठीराखे सुद्धा मात्र शांत चित्तीने यावेळेला सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी मृदुल, क्या बात आहे, सुपर बॉलिंग. लेदर क्रिकेटचा अनुभव काय असतो, धडे कसे गिरवले जातात हे मात्र प्रशिक्षकाकडून सातत्याने पाहायला मिळतात. कोणत्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला मात्र गोलंदाजी करायची असते. फलंदाज या वेळेला सेट झालेला असतो आणि अशा वेळेला तो मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असतात. तशा वेळेला गोलंदाजी कशी करायची हे सर्व काही मात्र यावेळेला गायडन्स दिलं जातं. 7 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मृदुल 4 ट्रिकच्या तयारीमध्ये. राजकुमार तामोरे त्यांच्या समोर बरेच वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिलेत आपल्या जीवनामध्ये, चढ उतार पाहिलेत, हारजीत पाहिलेत आणि जेव्हा जेव्हा संकट आले ना संघावर तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेल्या आहेत. अशा प्रकारचं राजकुमार तामोरे आरके या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. जे प्रेक्षक मात्र यावेळेला बसले होते ते प्रेक्षक आता उभे राहत आहेत. अंगाला शहारा येणारा असा मात्र सामना. म्हणतात ना हिमतीने हरा, परंतु क्रिकेटच्या मैदानात हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. 7 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मृदुल. यावेळेला क्लीन बॉल, 4 ट्रिक, क्या बात है, ऍब्सोल्युटली वंडरफुल अँड मॅग्निफिसंट बॉलिंग. या वेळेला युट्यूबवर व्हायरल होईल ही व्हिडिओ, यात काही शंका नाहीये. कारण हॅट्रिक घेऊन 4 ट्रिक घेऊन या वेळेला मेडन ओव्हर फेकले गेले. एकदा जोरदार टाळ्या मृदुलसाठी होऊ द्या. 6 चेंडू 8 धावा. सामना होता कुठे आला कुठे. या वेळेला थोडस इझिली घेण्याच्या प्रयत्नात मात्र अंगलट या वेळेला सामना येतोय. म्हणून म्हणतात संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र एक तेलाचा कधी कधी बुंद मात्र कधीच बुडू शकत नाही. 6 चेंडू 8 धावा. घेऊया एक रिलॅक्स सॉन्ग आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. मृदुल नावाचं वादळ आलं. नेहमीच आपण फलंदाजांचं वादळ पाहिलंय. मिकी माऊस यांच्यासाठी 100 रुपये दिलीपजी गरज साहेब यांच्याकडून या ठिकाणी आलेले आहेत. कलागुणांना वाव देत आहेत. मृदुलने केलेली गोलंदाजी उल्लेखनीय कामगिरी. सुपर सॅटिस्फाईड असतील. 48-49 धावांची एक छोटी टोटल म्हणून मी म्हटलं होतं बॅटल रंगेल का. 6 चेंडू 8 धावा. सामना होता कुठे आला कुठे. हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. वेलकम संदेश तरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने उत्तम. सुपर बॉलिंग. प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर. रोशन किनी डोंगरे यांच्याकडून एडवान्स संघ विजयी होत आहेत. तर डेफिनेटली या ठिकाणी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल रोशन किनी डोंगरे यांच्याकडून. डॉट चेंडू 5 चेंडू 8 धावा. MS11 चिंचणे एक बलाढ्य संघाला या वेळेला मात्र बॅकफुटला घेऊन गेलेत. क्रिकेट आहे आता मात्र या वेळेला डगआउट मध्ये फेऱ्या मारत असतील, नखे कुरतडत असतील, खांद्यावर मात्र या वेळेला डोक्यावर हात येत असतील, कमरेवर हात येत असतील. कारण हा क्रिकेट आहे. म्हणूनच प्रत्येक खेळाच्या प्रकारामध्ये राजा खेळ म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं. कधी चढ तर कधी उतार. पुन्हा एकदा गोलंदाज उत्तम आपल्या गोलंदाजी मार्कवर उत्तम कामगिरी करेल का पाहायचं आहे. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केले. राईट ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी अच्छू बारे एक्सपिरियन्स खेळाडू आहे. या वेळेला थोडासा पॅडवर चेंडू होता. आता मात्र या वेळेला 4 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. 4 चेंडू 4 धावा.
मायनपुरेला भैरो बाबा मायनपुरेला भैरो बाबा कोई रहाना थँक्यू विजय. 45 धावा फलकावर, 4 चेंडू आणि 4 धावा. उत्तम, मात्र उत्तम कामगिरी करेल का? एका साईडला हर्षद बारी चिकटून राहिला मैदानाच्या आतमध्ये. हे 2 फलंदाज आहेत अजूनपर्यंत आपण पाहू शकता. अंकुश वजेसारखा फलंदाज या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट. टाळ्यांचा गजर येऊ द्या दोन्ही संघांसाठी. 3 चेंडू आणि 4 धावा. संपूर्ण मात्र या वेळेला सभोवताली मैदानाच्या प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना असं वाटतं नवज्योतजी किनी की हा फायनलचा सामना सुरू आहे. सुपर, अप्रतिम, पैसा वसूल मॅच. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात ते 4. 3-4चं समीकरण. उत्तमने उत्तम कामगिरी केले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना या वेळेला फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल. मृदुल मात्र पुढे सरसावतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, ॲक्युरेट फेक आहे, परंतु या ठिकाणी ॲक्युरेट नाहीये. 2 धावा येतील. मात्र मृदुल त्या ठिकाणी पुढे येत असताना आपण पाहू शकता ज्या पद्धतीने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 47 वर. आता चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडू मध्ये 2 धावेची आवश्यकता. क्या बात आहे, सुपर, अप्रतिम सामना मैदानात पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 धावा. गौरव तरे काहीतरी कान मंत्र देताना आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय सामना ऊर्जा देणारा पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच. संघर्ष संघर्ष आणि फक्त संघर्ष. अचूक बारी या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली मान डोलावतात डगआउटच्या दिशेने की मी आहे. तर डेफिनेटली मॅच या वेळेला मात्र जरूर विजयी करण्याचा माझा मनसुबा असेल. 2 चेंडू 2 धावा. फायनलचे दरवाजे कोण ठोठावेल? खुलजा सिमसिम प्रमाणे पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे विल पॉवर, आत्मबल. 2-2चं समीकरण. यावेळेला मात्र मिसटायमिंग जरूर झाला होता. एकदा तर येते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकीपर्यंत मात्र यावेळेला सुंदर फेकी होते. हा ना करता करता या ठिकाणी आपण पाहू शकाल फलंदाज या ठिकाणी बाद होईल. अंकुश वजेला सॅक्रिफाईस. पहा 49 धावांचं टार्गेट आणि तदनंतर आलेला सामना 12 चेंडू 8 आणि आतापर्यंत 11 चेंडू 7 धावा. आणि ह्या वेळेला आपण पाहू शकतायत मात्र मिकी माऊस त्या ठिकाणी आपण पाहू शकाल जे प्रेशर आहे ते रिलीज करण्यासाठी गेलेत. जो दबाव होता तो मात्र रिलीज करण्यासाठी गेलेत यावेळेला की एक स्माइल यावी अच्चुबारीच्या चेहऱ्यावर, कारण दोन्ही संघांसाठी ते शुभेच्छा देत आहेत. चला मिकी माऊस लगेच या आपण. मॅच खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तर आपण लगेच या. आपण एंटरटेनमेंट जरूर केलं गेलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की हा सामना इथपर्यंत पोहोचेल. म्हणून क्रिकेट अनसर्टनिटीज गेम म्हणून ओळखला जातो. निश्चित आणि अनिश्चितीचा खेळ म्हणजे क्रिकेटने भरलेला हा खेळ आपण पाहतोय. गौरव तरे यांना मी विनंती करेन की आपण GT प्लीज आपण मंचावर या. मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं स्वागत करू इच्छितो संयोजन समिती. 1 चेंडू आणि 1 धाव. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या, टाळ्यांचा कडकडाट या मैदानाच्या सभोवताली येऊ द्या. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपण पाहतोय. पैसा वसूल मॅच. हा 1 चेंडू 1 धाव. मात्र 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. कोणता संघ फायनलचे दरवाजे ठोठावेल, कोणत्या संघाचा प्रवास याच ठिकाणी संपेल. कारण 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष. आणि बाप्पा मोरया चषक 2022 चा हा मात्र एक सुंदर सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 1 धाव. चला थोडीशी घाई करा. पंच त्या ठिकाणी दर्शवतायत कशा पद्धतीने आशुतोष व्यवहारे अँड अजित म्हात्रे यावेळेला पाहायला मिळत आहेत. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ मात्र यावेळेला पाहायला मिळतात. एका संघाचं पारडं जड असताना MS11 चिंचणीचं, परंतु या ठिकाणी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढलेत. म्हणूनच कधी कधी मात्र जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची स्तुती केली जाते. ते हे क्रिकेटचा खेळच असा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. 1 चेंडू 1 धाव. धकधक वाढली जाते. हृदयाची स्पंदने वाढतायत. एकदा जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा मात्र दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया.
उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. एक चेंडू एक धाव. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक चेंडू एक धाव. जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट येत असताना पाहायला मिळतोय. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अच्चू बारेने यावेळेला मान डोलावली होती, तिथेच मात्र यावेळेला पाहायला मिळाला. परंतु दाद द्यावी लागेल या अपकमिंग 9 तरुणांना, युवा टॅलेंटला. कॉंग्रॅच्युलेशन. जो जीता वही सिकंदर. मायनपुरेला भैरो बाबा, मायनपुरेला भैरो बाबा, कोई रहा ना उठाइए तो हाथ. थँक्यू विजय. राहुल सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. महेश पाटील या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. जिटे यांच्या समवेत वेलकम. हे सर्व दत्तगुरु चषकाचे आयोजक आहेत. कमिंग सून पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. मुख्य मंचावर अतिशय सुंदर सामना पाहायला मिळाला. मोतीलाल शाह यांच्या चेहऱ्यावर थोडंसं नैराश्य होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला